तुम्ही जयघोष करताना आज घटस्थापना होतीये, नवरात्रीचा उत्सव होतोय. कशाला करता हो नवरात्र? तुम्हाला आई बहिणींची किंमत नाही, आई बहिणीचा इज्जत नाही, कशाची नवरात्र करता तुम्ही? एका महिलेला ढकलून द्यायचं, एका महिलेची सगळी वस्त्र हरण करायचे, चारित्र्य हनन करायचं, कशाची करता तुम्ही नवरात्र? सवाल आहे माझा त्या गोपीचंद पडळकरला, माणिकचंदला, त्या तू आमदार हो, उद्या भविष्यात मंत्री हो, आणि तुझी ती ट्रोलर गँग मला फोन करत होते, काय बोलू नका बघा. असे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी. आमचा इतिहास आहे. टोपे साहेब, आव्हाड साहेब, अटके पार झेंड्याचा अटक हे अफगाणिस्तान मध्ये आहे, आणि त्या अटक किल्ल्यावरती आमच्या मल्हारा होळकरांनी झेडा फडकावलाय, त्यामुळे आम्ही घाबरणारे नाहीत. आज जी टीका माननीय जयंत पाटील साहेबांवरती झाली आहे त्याचा निषेध तर मी करतेच, परंतु त्याचं उत्तर सुद्धा आम्ही द्यायला आलेलो आहे. मी काय माननीय जयंत पाटील साहेबांसोबत काम केलेलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली 7.5 वर्ष मी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केलंय. मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. मला त्यांनी सांगितलं होतं, सक्षणा तुझे वडील आजारी आहेत. आव्हाड साहेब, माझे वडील आजारी आहेत, अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहेत, ऍडमिट आहेत. डॉक्टर अनुपम शहा त्याच्यावरती लंके साहेब ट्रीटमेंट करतायत. पण माझे वडील, माझे अण्णा मला म्हणले, सक्षणा तू थांबू नको, जा, ही भाषा योग्य नाही. मी तुला राजकारणामध्ये, ठीक आहे आपला वारसा नाही, आपला पिंड नाही, पण तू जा, जे चूक आहे त्याला चूक मान, याच्यासाठीच मी तुला राजकारणात पाठवलेलं आहे. आणि म्हणून मी इथं उपस्थित आहे. तुम्हाला सांगते, तुम्ही रामाचा श्री रामचंद्र प्रभू म्हणता, अरे सीतेचा का करत नाही तुम्ही? भारतीय जनता पार्टीला विचारायचंय. म्हणून संतांनी म्हणलंय, राम म्हणू राम नाही, नाही सीतेच्या तोलाचा. राम म्हणू राम नाही, नाही सीतेच्या तोलाचा. सीता माये हिरकणी, राम हलक्या दिलाचा. अरे कोणी सांगितलं म्हणून काही बोलणारा, हकलून देणारा,